दिघ्यामधील 96 बेकायदा इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे धाबे पुन्हा दणाणलेत। आपल्या इमारती वाचवण्यासाठी स्थानिकांनी कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टानं 30 नोव्हेंबरपर्यंत कारवाईला स्थगिती दिली होती। मात्र या काळात सरकारनं काहीच पावलं न उचलल्यानं एमआयडीसीनं या रहिवाशांना पुन्हा नोटिसा पाठवल्यात। इमारती 7 दिवसात खाली करण्याच्या नोटिसा आल्यानं रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आहेत तिथं उपस्थित। कपिल, पुन्हा एकदा या सगळ्यांसमोर कुठे जायचा असा प्रश्न उपस्थित आलेला आहे। एमआयडीसीनं पुन्हा एकदा यांना नोटिसा बजावलेल्या आहेत। काय सांगाल, काय अधिक माहिती आणि तिथल्या नागरिकांची सध्या काय अवस्था आहे? हेमाली, खरंच खूप ज्वलंत विषय बनत चाललेला आहे नवी मुंबईचा हा। दिघावासियांचा जवळपास 25,000 लोक या पूर्ण तोडक कारवाईमुळे बेघर होणार आहेत। त्यामुळे दिघावासी आहेत त्यांच्यावरती एक टांगती तलवार आहे, एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तू माझ्या मागे बघू शकतो, पूर्ण दिघावासी आहेत। त्यांच्याकडून जाणून घे त्यांच्या काय भावना आहेत। ताई, जेव्हा ही नोटीस आली, आता पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्ही सगळे भयभीत झालो आहोत आणि 2008 साली आमच्या नवी मुंबईच्या विकासासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून आम्हाला 350 कोटींचं पॅकेज आलं होतं विकासासाठी। पण एमआयडीसी आणि महापालिकेच्या विकास कोण करणार या भांडणामध्ये ते पैसे परत गेले, आमचे हक्काचे पैसे परत गेले। तरी देखील आम्ही सध्या या परिस्थितीमध्ये पण आम्ही काही प्रमाणात दंड भरून सुद्धा आमची घरं वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। जर मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय घेतला तर 25-30 हजार लोकांच्या डोक्यावर छप्पर राहणार आहे। तर आमची एकच विनंती आहे की तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या आणि तुम्ही जे स्मार्ट सिटी म्हणतायत, नवी मुंबईचं उद्या उद्घाटन करायला येत आहेत तुम्ही स्मार्ट सिटीसाठी, मग दिघ्याच्या माणसांना घरं उद्ध्वस्त करून आम्ही स्मार्ट सिटीची स्वप्न कशी बघायची? तर तुम्ही आम्हाला गरीब लोकांना सुद्धा तुमच्या विकासामध्ये बरोबर घ्या आणि आमची जी काही अच्छे दिन होते ते आम्हाला परत मिळवून द्या। आमची आपल्यावर काही विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थ्यांची 6 मध्ये शाळा झालेली आहे आणि आता 6 मध्ये पुढे काय होणार? ताई, काय बोलशील तू? आता आमची म्हणजे की आता 6 महिन्यानंतर आता आमची परीक्षा आहे। जर आता घर तोडलं तर आम्ही शिकायचं कुठे? घर खाली करायचं का आमचं शिक्षण घ्यायचं? मग आता आता जर आमचं घर नाही बांधलं तर आम्ही आत्महत्या करणार। मग मला आत्महत्या करायचीच नाहीये, मला शिकायचंय, समाजासाठी काहीतरी करायचंय। पण आता ते घर तोडतायत, आता ते कशाला घर तोडतायत? आणि मुख्यमंत्री काका कुठे गेले अशी माझी आई सांगते। कधी कधी सांगते की आम्ही जर आपलं घर तोडलं का आपण आत्महत्या करू। नक्कीच खूप भयंकर प्रतिक्रिया इथे आहेत। आपल्याला काही सिनियर सिटीजन आहेत, ताकी काय प्रतिक्रिया आहे तुमची आणि आता सध्या कंडिशन काय? हो साहेब, काय करूया आता? आम्हाला राहण्यासाठी घरच नाही हो साहेब। एवढं आमच्यावर हे करा थोडं, का आम्हाला आमची घरं तरी मिळू द्या, एवढं आम्हावर दया करा जरा गरीबावर। आम्ही आदिवासी लोक कुठं जाणार? आमच्या इथे ऐपत नाही घरं घेण्यासाठी, भाडं भरण्यासाठी पण आम्हाला ऐपत नाही। आम्ही कुठून घेणार आणि कुठं राहणार आम्ही? आता तुम्ही 4 दिवसांनी आम्हाला खाली करायला सांगितले, आम्ही खाली करून राहू कुठे? रोडवर पण नाही राहता येत आम्हाला। नक्की जाणार कुठे? आपल्याबरोबर काका नोटीस दिल्यात अचानक 7 दिवसात खाली करायच्या आहे। मला ऐकायला दे काका, नोटीस दिलेल्या आहेत एमआयडीसीने खाली करायला घर, काय असणार? आम्ही इथे राहिलेला 30 वर्ष झाले दिघामध्ये। तर 30 वर्षात काय आम्हाला काय हे कोणी काय माहिती नाही दिली बाबा खाली करणार का काय? हे अचानक सर्व सांगितलं, तोडफोड चालू केली। नक्कीच कपिल, या दिघावासियांच्या या भावना, या प्रतिक्रिया खूपच बोलक्या आहेत। त्यांच्यावर आता जे संकट कोसळलेलं आहे त्यामध्ये त्यांना सरकार आता नेमकं कशी साथ देत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खूप खूप धन्यवाद कपिल, आपण या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।